रामकृष्ण हरी माऊलींची पालखी आज पैठण मुक्कामी येणार आहे आणि एक मिनिट रामकृष्ण हरी माऊली प्रत्येक वारकरी हा पंढरीच्या दिशेने चाललेला आहे आणि आज माऊलींचा मुक्काम हा फलटणमध्ये आहे. फलटण तसं ऐतिहासिक स्थळ आहे आणि याच ठिकाणी हे भव्य दिव्य प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर आहे. आपण समोर पाहतोय शेषशाही भगवान परमात्माचा आज या ठिकाणी सुंदर असे प्रतिकृती करण्यात आलेली. प्रभू श्रीरामचंद्राचा आज शेषावरचा अवतार या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. सीतामाता आहेत आणि पलीकडून लक्ष्मणजी देखील आहेत, हनुमंतराय देखील आहेत आणि हे ऐतिहासिक मंदिर आहे. निंबाळकर घराण्याचं हे खूप मोठं ऐतिहासिक वारसा आहे आणि सुंदर पद्धतीचं जवळपास 250 ते 300 वर्षाची परंपरा असलेलं हे सुंदर असं प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर आहे. प्रत्येक वारकरी तो पंढरीच्या दिशेने चाललाय. ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करतोयच, पण त्याचबरोबर त्याच्या मुखामध्ये रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायातला जो मंत्र आहे तो अत्यंत महत्वाचा मंत्र या ठिकाणी उच्चारला जातोय, रामकृष्ण हरी. आणि त्याच आपण सुंदर अशा प्रभू श्रीरामचंद्राच्या ऐतिहासिक मंदिरामध्ये आहोत. सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राचा पोशाख देखील केलेला आहे. तशा पद्धतीनं गाभारा देखील सजवण्यात आलेला. आपल्यासोबत पुजारी आहेत. काय सांगाल, प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर आहे आणि काय ह्याचं ऐतिहासिक महत्व आहे, नेमकं काय सांगाल? रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण. पहिल्यांदा सर्व भक्तांचे फलटण नगरीत सहर्ष स्वागत. हे प्राचीन मंदिर असून 250 ते 350 वर्षापूर्वी श्रीमंत नाईक निंबाळकर घराण्यातल्या साध्वी सगुणा माता त्या साध्वी होत्या, त्यांनी हे मंदिर स्थापित केलं. अयोध्येतून मूर्ती आणण्यात आल्या आणि त्याची प्रतिष्ठा करण्यात आली आणि जसा अयोध्येला उत्सव होता तसाच त्यांना इथं अभिप्रेत होता. त्याप्रमाणे तोच वारसा त्यांचे जे आता वंशज आहेत, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीव बाबा नाईक निंबाळकर यांनी तो समर्थपणे आणि व्यवस्थित चालवलेला आहे. आता हे माऊली याच परिसरात विठ्ठलपंत कुलकर्णी ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील त्यांचंही वास्तव्य काही काळ झालं, त्यामुळे अतिशय पावन अशी वास्तू आहे ही आणि प्राचीन मंदिर आहे आणि वर्षानुवर्ष दिनचर्या इथं पाठपूजा व्यवस्थित केली जाते. आज प्रामुख्याने जर बघितलं तर माऊली आज फलटणमध्ये येत आहेत आणि आपण समोर पाहतोय किती मोठ्या प्रमाणात जे वारकरी आहेत ते दर्शनासाठी रांगाची रांगा लावल्यात आणि प्रभू रामचंद्र प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी देखील ते आतुर आहेत, दर्शन करत आहेत, पावन होत आहेत, पुनीत होत आहेत. माऊली आल्यानंतरचा काय आनंद आहे तुमचा, नेमकं काय सांगाल तो आनंद? तो परमानंदच आहे. जय जय रामकृष्ण आणि हा शब्दात व्यक्त करणं अवर्णनीय आहे. अतिशय असं भक्तिमय वातावरण सगळं आहे आणि अगदी आमचं हृदय दाटून येतं. प्रचंड खूप छान उत्सव हा पालखी उत्सव साजरा होतो, त्यामुळे आम्हाला हृदयात फार छान भावना आहे त्याविषयी. माऊली येणार आहेत म्हणून तुम्ही सुंदर असं मंदिरात रांगोळी देखील काढलेली, छानशी रामकृष्ण हरी आणि विठ्ठलाचं देखील नाव त्याच्यामध्ये हे केलं गेलं आहे. हे नेमकी संकल्पना कशा पद्धतीने आली आणि आता हे आज आनंद कसा द्विगुणित करताय तुम्ही? श्रीमंत सईबाई नाईक निंबाळकर आहेत, ज्या संभाजी महाराजांचे आऊसाहेब आहेत. हे संभाजी महाराजांचा आजोळ आहे. तोच वारसा पुढे चालवला आहे. ते सगुणामाता देवी सगळ्यांनी जो केलेला आहे ती परंपरा पुढे जावी, भक्तिभाव असाच आपल्या सगळ्यांच्यात रुजू होत जावा, हीच त्याच्या मागची कल्पना आहे. आणि हा जो उत्सव आहे तो असाच वर्षानुवर्ष छान होत राहावा, हीच प्रभू रामचरणी पंडुरंगाचरणी प्रार्थना आहे. जय जय रामकृष्ण हरी. आपण पाहतोय या मंदिराचे पुजारी आहेत, ते देखील आज माऊली येणार असल्या कारणानं खूप आनंदित आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथं आलेला प्रत्येक जो वारकरी आहे तो देखील वारकरी या प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेतल्यानंतर तो देखील प्रसन्न होतोय आणि लाखो भाविक वारकरी इथं आल्यानंतर नतमस्तक होतात. या ऐतिहासिक ठिकाणाचं प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतात आणि पुन्हा जात असताना पुंडलिक गौरधारीचा गजर करतात. पुंडलिक गौरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा पद्धतीचा जो जयघोष आहे तो जयघोष करत प्रत्येक वारकरी पुनीत होऊन या ठिकाणी जातानाच आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमेश शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, फलटण.